महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। स्वर्गीय केतन रत्नपारखी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विसर्जन घाटाची केली स्वच्छता। कमान गेट मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम। दिवंगत नगरसेवक स्वर्गीय केतन रत्नपारखी यांच्या वाढदिवसानिमित्त कमान गेट मित्रमंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समाजोपयोगी कार्य करत त्यांना अभिवादन करण्याचा संकल्प मित्रमंडळानं केलाय। शनिवारी कमान गेट मित्रमंडळाच्या वतीनं धावंडा नदी येथील विसर्जन घाट परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। या उपक्रमात घाट परिसरातील साचलेला कचरा, प्लास्टिक, निर्माल्य तसेच इतर घाण साफ करण्यात आली। विसर्जन घाट हा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं महत्त्वाचा परिसर असून गणेशोत्सव, दुर्गोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांनंतर येथे मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन केले जाते। परिसरातील नागरिक या ठिकाणी कचरा फेकतात, त्यामुळे परिसरात कचऱ्याचं प्रमाण वाढतं। नदी प्रदूषण रोखणं आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता। कमान गेट मित्रमंडळानं नदीकाठ स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचं कौतुक केले। याशिवाय आज 1 मार्च रोजी शिवसेना कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असून युवकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असं आवाहन मित्रमंडळानं केले। तसेच 2 मार्च रोजी दिग्रस शहरातील नागरिकांसाठी पाणपोईचं उद्घाटन करण्यात येणार आहे। दिवंगत केतन रत्नपारखी यांच्या कार्याची आठवण ठेवत समाजहिताच्या कार्यातून त्यांना आदरांजली वाहण्याचा हा प्रयत्न असल्याचं कमान गेट मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले।